Good morning, student. I am Rajeshri Pawar with you. How are you? Hope all of you are very fine. In this video, we are going to see a new topic of writing skill. All of you know that for getting good marks, to improve writing skill is very necessary. In this video, we are going to see one topic of writing skill. या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किलच्याच एका टॉपिकची आपण माहिती मिळवणार आहोत. द नेम ऑफ दॅट टॉपिक इज दिस टॉपिक इज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इट मीन्स टू ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. दिलेल्या माहितीचे सांगितलेल्या सूचनेनुसार रूपांतर करणे, ट्रान्सफर करणे, त्यालाच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असं म्हटलं जातं. आज ह्याच प्रश्नाची डीपली माहिती आपण मिळवणार आहोत. नाव लेट गेट स्टार्ट. हा जो प्रश्न आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, याचे दोन प्रकार पडतात, ते आपण बघणार आहोत. हा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 6 क्वेश्चन म्हणून येतो. 6A, A1 और A2. A1 और A2 बोथ आर द ऑप्शनल क्वेश्चन्स टू ईच अदर. दोन्हीही प्रश्न एकमेकांना ऑप्शनल असतात. तुम्ही त्या दोघांपैकी कुठलाही प्रश्न सोडवू शकता. जसं की पहिला आहे A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि दुसरा आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता याच्यातला जो नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल याचा अर्थ दिलेली जी माहिती असते ती एक तर चार्ट रूपात असते, टेबल रूपामध्ये असते, किंवा ग्लोब दिलेली असते, वेब दिलेली असते. त्या वेबचं आपण रूपांतर करायचं असतं पॅसेजमध्ये. त्याला असतात 5 मार्क्स. सेकंड क्वेश्चन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, जो आज आपण शिकणार आहोत. ह्या दोन प्रश्नापैकी जर आपल्याला एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळवायचे असेल तर हा प्रश्नापेक्षा ह्या प्रश्नाला तुम्ही जास्त रेफरन्स द्या. त्याला कारण नॉन व्हर्बलचं जेव्हा आपण व्हर्बलमध्ये रूपांतर करत असतो त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 पेज पॅसेज लिहिणं गरजेचं असतो, उतारा लिहिणं गरजेचं असतो, माहिती लिहिणं गरजेचे असते. जर तितकं झाले नाही तर आपले मार्क्स जे आहे ते मायनस होतात. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा लिखाण करताना आपल्याकडून व्याकरणातल्या ग्रॅमॅटिकल चुका होऊ शकतात. ग्रॅमॅटिकल चूक झाली तरी आपले गुण मायनस होतात. आणि जर आपल्याला एक्झाममध्ये अधिकाधिक मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला हा प्रश्न रेफरन्स न करता व्हर्बल टू नॉन व्हर्बल ह्या प्रश्नाला रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल जो प्रश्न आहे त्याच्यात कुठले कुठले प्रकार असतात बघा. तर व्हर्बल म्हणजे दिलेला पॅसेज जो असतो, उतारा जो असतो, तो वाचून आपल्याला त्याचं रूपांतर टेबल किंवा चार्टमध्ये करायचं असतं, किंवा फ्लो चार्टमध्ये करायचं असतं, किंवा ट्री डायग्राममध्ये करायचं असतं. त्यांनी उतारा दिलेला असतो, तो नीट वाचायचा. ह्या तिघांपैकी कुठलं तरी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली असते, ती आपल्याला करायची असते. याच्यातलीच आज आपण ट्री डायग्राम ही माहिती मिळवणार आहोत. त्याआधी आपण याची गुणदान सिस्टीम बघूया, मार्किंग स्केल बघूया की मार्क्स कसे डिवाईड केले जातात. व्हर्बल टू नॉन व्हर्बल ॲक्टिव्हिटी करत असताना जर तुम्ही योग्य टायटल दिलं तर तुम्हाला 1 मार्क्स आहे. दिलेल्या पॅसेजमध्ये पॉईंट्स असतात, ते पॉईंट्स व्यवस्थित शोधायचे आणि जर तुम्ही ऑल पॉईंट्स कवर केले तर 2 मार्क्स. ॲप्रोप्रिएट लेआउट और ग्राफिकला 1 मार्क्स. ॲप्रोप्रिएट लेआउट और ग्राफिक म्हणजेच योग्य असं आकृती, ग्राफिक, आलेख, टेबल किंवा ट्री डायग्राम जर तुम्ही काढला तर तुम्हाला 1 मार्क्स. असे ओव्हरऑल प्रेझेंटेशन, आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजे तुमची मांडणी, तुमची आकृती, तुमचा टेबल, तुमची सुबकता पाहून 1 मार्क्स. असे ओव्हरऑल तुम्हाला 5 मार्क्स असतात. बऱ्याचदा मुलं काय करतात, ट्री डायग्राम हा जो शब्द आहे, ह्या ट्री डायग्रामचा शब्दशः अर्थ घेतात. त्यांना वाटतं ट्री डायग्राम, ट्री मीन्स झाड, आणि तो डायग्राम काढतात. पण हे चूक आहे.
ट्री डायग्राम याचा अर्थ विशिष्ट पद्धतीत मांडणी करणे. आता ही विशिष्ट पद्धत कशी असते तेच आपण बघणार आहोत, ते पुढील उतार्यानुसार. आता या ठिकाणी आपण एक उतारा घेतलेला आहे. तो उतारा वाचायचा आहे. तो वाचल्यानंतर आपल्याला ट्री डायग्राम सोडवायचा आहे. हा जो आपण पॅसेज घेतलेला आहे हा आत्ताच झालेला मार्च 2020च्या एक्झाममधला पॅसेज आहे. सगळ्यात आधी ट्री डायग्राम बनवताना दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचावा. वाचत असताना आपल्याला जर त्याच्यात काही मुद्दे, काही पॉईंट करावेसे वाटले तर ते लगेचच पेन्सिलने प्रश्नपत्रिकेतच दिलेल्या पॅसेजमध्ये अंडरलाईन करावे आणि मग ओव्हरऑल पॅसेज झाल्यावर ट्री डायग्राम आपण आखायचा आहे. तर नाव स्टुडंट, फर्स्ट वी रीड द पॅसेज. फर्स्ट द क्वेश्चन, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन and present it in the tree diagram given below. Give suitable title to it. दिलेला पॅसेज इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती नीट वाचा आणि ट्री डायग्राम रूपामध्ये सुटेबल टायटल देऊन त्याचं ट्रान्सफर करायचं आहे. आपण आधी पॅसेज वाचूया. रॉक्स आर नॉट ऑल द सेम. द थ्री मेन टाइप्स आर क्लासेस ऑफ रॉक्स. They are sedimentary, metaphoric and igneous. Sedimentary rocks are formed from particles of sand, shells, pebbles and other fragments. Materials. Generally, sedimentary rock is fairly soft and many break apart or crumble easily. It is used only type that contains fossils. Examples of this rock type include conglomerate and limestone. Metaphoric rocks are formed under the surface of the earth from the change that occurs due to heat and pressure. The rocks that result from this process often have ribbon-like layer and may shiny crystals formed by minerals growing slowly over time on their surface. Example of these rocks include igneous and marble. Igneous rocks are formed when magma cools and hardens. Sometimes the magma cools inside the earth, and other times it erupts onto the surface from volcanoes. When lava cools very quickly, no crystals form and the rock looks shiny and glass-like. Sometimes gas bubbles are trapped in the rock during the cooling process, leaving tiny holes and spaces in the rock. Example of this rock type include basalt and obsidian. Now students, आपण पूर्ण पॅसेज वाचल्यावरती आपल्या नीट लक्षात आलं असेल की हा जो पॅसेज आहे हा रॉक्सचा आहे. पहिला पॅसेज बघा. रॉक्स आर नॉट ॲट ऑल द सेम. रॉक्स सगळे सारखे नसतात. रॉक्स मीन्स खडक. द थ्री मेन टाईप्स ऑर क्लासेस ऑफ रॉक्स. त्याचे 3 प्रकार पडतात. त्या तिन्ही प्रकारांची नावं दिलेली आहे. त्याचप्रमाणे फॉर्म फ्रॉम पार्टिकल्स. ते कुठल्या पार्टिकल्सपासून बनलेले आहेत ते पण दिलेले आहे. अँड एक्झाम्पल्स पण दिले आहे. या सगळ्या माहितीवरून आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला ट्री डायग्राम करत असताना व्यवस्थित पद्धतीने 3 मुद्दे मांडायचे आहेत. फर्स्ट टाईप्स, फॉर्म फ्रॉम कशापासून तयार होतो, आणि तिसरा मुद्दा आहे एक्झाम्पल. आणि सगळ्यात वरती आपल्याला शीर्षक म्हणजे टायटल जे आहे त्याच्यासाठी पण बॉक्स करायचा आहे. आपण पॅसेज वाचलेला आहे, पुन्हा एकदा वाचूया हवं तर. आता आपण फक्त एक फर्स्ट पॅसेज घेऊया. रॉक्स आर नॉट ऑल द सेम. सगळे रॉक्स सारखे नसतात. या ठिकाणी मी लाल अक्षरात 3 टाईप्स लिहिलेले बघा. द 3 मेन टाईप्स ऑर क्लासेस ऑफ रॉक्स. दे आर सेडिमेंटरी, मेटाफोरिक अँड आयग्नियस. हे 3 प्रकार आहेत. ते आता आपल्याला आपल्या ट्री डायग्राममध्ये मांडायचे आहे. कसे येईल बघा. टाईप्स ऑफ रॉक्स. टाईप्स आपण लिहिले सेंटिमेंटरी, दुसरा लिहिला आहे मेटॅफोरिक, तिसरा लिहिला आहे आयग्नियस.
हे झाले तिन्ही टाईप्स. आता पुन्हा आपण तोच पॅसेज बघूया. पुढे लगेच नेक्स्ट लाईनमध्ये तो कशापासून तयार झालेला आहे ते दिलं आहे बघा. सेंटिमेंटरी रॉक्स आर फॉर्म फ्रॉम पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. आता हे जे हायलाईट केलेलं आहे हे आपल्याला आपल्या दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता पूर्ण ओळी लिहिण्याची गरज नाही. आपण हेडिंग दिलेलं आहे फ्रॉम. मग कशापासून तयार होतो, मग फक्त हे मुद्दे आपल्याला लिहायचे आहे. सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. पूर्ण लाईन लिहिण्याची गरज नाही, कारण सेंटिमेंटरी हा आपण प्रकारामध्ये नाव लिहिलेलं आहे. कशापासून तयार होतो, फ्रॉम हे पण आपण हेडिंग टाकलेलं आहे. मग आता आपल्याला फक्त काय लिहायची, त्याची पुढची माहिती लिहायची. उदाहरणार्थ असं लिहिलं बघा. फॉर्म्ड फ्रॉम पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट ऑफ मटेरियल. ट्री डायग्राम लिहत असताना मुद्दे लिहिणं गरजेचं आहे, जशीच्या तशी लाईन लिहायची नाही. पुन्हा आपण पॅसेज बघूया. तोच पॅसेज पुढचा मुद्दा आपण घेऊया. आता बघा, रॉक्स आर ऑल द सेम, आपण ते बघितलं. द 3 मेन टाईप्स ऑर क्लासेस ऑफ रॉक्स, ते पण बघितलं. दे आर सेंटिमेंटरी, मेटॅफरिक, ॲग्नियस, ते पण 3 प्रकार आपण आपल्या टेबलमध्ये दाखवले, ट्री डायग्राममध्ये दाखवले. सेंटिमेंटरी रॉक्स आर फॉर्म फ्रॉम पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. ते कशापासून तयार होतात ते पण आपण टेबलमध्ये लिहिलेलं आहे. जनरली सेंटिमेंटरी रॉक इज फेअरली सॉफ्ट, ते सॉफ्ट असतात, मे ब्रेक अपार्ट और क्रम्बल इझिली. ते अत्यंत सॉफ्ट असतात, पटकन तुटतात. इट इज युजली द ओनली टाईप दॅट कंटेन्स फोर्सेस. एक्झाम्पल. आता हा जो मुद्दा आहे, जो मी रेड केलेला आहे, हा आपण आता लिहिणार आहोत. म्हणजे रॉक्सचे प्रकार झाले. रॉक्सच्या प्रकारात पहिला प्रकार आपण घेतला सेंटिमेंटरी. तो कशापासून तयार होतो ते आपण लिहिलं. आता ते ओळखता येण्यासाठी आपण त्याची उदाहरण पण लिहिणार आहोत. या ठिकाणी 2 उदाहरण दिलेले आहे जे आपल्याला आपल्या ट्री डायग्राममध्ये मांडायचे आहे. लिहिले आपण इथे. एक्झाम्पल्स: कॉंग्लिमरेट आणि लाईमस्टोन. अशा पद्धतीनेच आपल्याला दुसरा तिसरा खडकाचा जो प्रकार आहे तो नीट पॅसेज वाचून पूर्ण करायचा आहे. आता हे जे तिन्ही मुद्दे होते हे आपल्याला फर्स्ट पॅसेजमध्ये मिळाले. त्याचप्रमाणे जर कंटिन्यू हळूहळू आपण रीड केला, अर्थ लावला, तर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या खडकांच्या प्रकाराची पण माहिती मिळेल आणि मग आपला पूर्ण ट्री डायग्राम जो आहे तो ह्या पद्धतीने तयार होणार आहे. बघा, या ठिकाणी दाखवलेला आहे. तिसरा आणि दुसऱ्या प्रकाराची माहिती आपण पॅसेज वाचून केलेली आहे की मेटॅमॉर्फिक हा जो रॉक्स आहे हा कसा तयार तो फ्रॉम अंडर द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द चेंज दॅट अक्युअर्स ड्यू टू इंटेन्स हीट अँड प्रेशर. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे जेनेस अँड मार्बल. तिसऱ्या प्रकाराचा पण कशापासून तयार होतो, वेन मॅग्मा कोल्स अँड हार्डन्स, आणि त्याचं उदाहरण पण दिलं आहे आपण बेसाल्ट अँड ऑब्सिडियन. अशा प्रकारे आपल्याला ट्री डायग्राम बनवायचा आहे. आता आपण हा जो ट्री डायग्राम लिहिला हा आडव्या पद्धतीत लिहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी टायटल दिलं, या ठिकाणी टाईप्स, या ठिकाणी फॉर्म, या ठिकाणी एक्झाम्पल. मग गरजेचं नाही आहे की तुम्ही अशीच मांडणी केली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील डायग्राम करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुमचं टायटल येणार, या ठिकाणी त्याचे 3 टाईप्स येणार, आणि हे जे आहे या ठिकाणी कशापासून तयार होतं फ्रॉम, आणि हिअर एक्झाम्पल. अशा पद्धतीत पण तुम्ही ट्री डायग्राम लिहू शकता. होप की तुम्हाला हा समजला असेल आणि आशा करते की ह्यापुढेही तुम्ही ट्री डायग्राम सोडवताना कुठल्याही चुका करू नये. थँक्यू व्हेरी